गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासातील संकष्ट चतुर्थी. या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की ही संकष्ट चतुर्थी 3 वर्षातून एकदा येत असते. तर आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. बाप्पा सर्व विघ्न दूर करतात. तसेच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पूर्वी या भूतलावर एक कार्तवीर्य नावाचा धर्मनिष्ठ, पराक्रमी, सश्रद्ध राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम पतिव्रता, धर्माचे पालन करणारी पत्नी होती. तिचे नाव सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक आणि सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रिकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते. दिवसामासाने जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राजसुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानावनात राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्न पाणी सुद्धा त्यागले. त्यांचे देह कृश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तेथे यमलोकी असह्य अशा यमयातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांनी भृशुंडींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या माता पित्याचा ते यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर गणेश भक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू पडत होते. त्यांनी हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की हे विघ्नहरा, माझे माता पिता यमलोकी महायातना भोगत आहे. हे देवा, मी तुझी आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नामाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी माझ्या करत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे एका दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या मातापित्यांचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या मातापित्यांच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्य याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली की नारदांनी कार्तवीर्याचा तो समाचार मिळताच स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंत कुळात झाला होता. त्याचे त्या जन्मीचे नाव होते साम. तो परद्रव्य अन परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याचे हातून 12 ब्राह्मणांची निर्घृण हत्या झाली. विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्म जगापासून लपवण्यासाठी ती 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवली. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश याला तो हाक मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला त्या दिवशी
निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत नकळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली. त्या स्वर्ग सुखभोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला. राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्मीच्या 12 विप्रहत्यांचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की कार्तवीर्य राजा हा पुनश्च जरी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापक्षालनासाठी त्याने गणेश सहस्रनाम पाठ करावे. ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितले. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दाम्पत्याने पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभायची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार ऐकून राजा शूरसेनानेही श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रतासंदर्भात आणखी माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला, हे व्रत कोणीही गणेश भक्तास माघ वैद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते. या दिवशी लवकर उठावे, शुचिभूत व्हावे, स्नानादी कर्मे करून श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्वशीर्षाचा पाठ करावा, मौन व्रत धारण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, तसेच त्यांना दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि संकीर्तन करावे. जे भक्त भाविक गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या संसार प्रपंचात श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो. ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे. पण त्याचसोबत इस्पित सिद्धीचे वरदान हे गणेशाच्या कृपेने लाभावे म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेसोबत खालीलप्रमाणे त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताच्या वेळी सांगितलेल्या एका पदार्थाचं सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता देखील तुम्ही वाढवू शकता. चैत्र महिना पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप. वैशाख महिना दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिना साजूक तूप. आषाढ महिना मध. श्रावण महिना रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणताही एक प्रकारचा लाडू. भाद्रपद महिना घरी विरजलेल्या दही. अश्विन महिना जलपान न करणे. कार्तिक महिना दूध न पिणे. मार्गशीर्ष महिना निराहार राहणे. पौष महिना गोमूत्र सेवन करणे. माघ महिना तीळ किंवा तिळाचे लाडू. फाल्गुन महिना तूप, साखर. विश्वनिर्मात्या श्री ब्रह्मदेवांकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताचे संपूर्ण माहिती मिळताच कार्तवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. तो व्रत महिमा ऐकून तो पण नकळत श्री गणेशाचे चरणी विनम्र भावे नतमस्तक झाला. भृगु ऋषी हे सोमकांत राजाला श्री गणेश पुराणातल्या सुंदर सुंदर कथा सांगत आहेत. अशीच एक सुंदर कथा सांगताना त्यांनी राजास असे सांगितले की एकदा भगवान शंकर, माता पार्वती, गणेश, कार्तिकीय हे सारे एकत्र कैलासावरती वार्तालाप करत बसले होते. तोच तिथे देवर्षी नारदांचे मंगल आगमन झाले. नेमकी विश्वनिर्माते ब्रह्माजी पण तेव्हा तिथे शिवांच्या दर्शनासाठी आले होते. वत्स नारदाने सर्वांना नमस्कार केला. त्यानंतर अतिशय नम्रपणे नारद मुनींनी भूलोकातून आणलेले एक अपूर्व असे फळ भगवान शंकरांना सविनय भेट म्हणून अर्पण केले. आता ते भूलोकीचे अपूर्व फळ पाहून दोन्ही शिवपुत्रांच्या मनात त्या फळाची अभिलाषा निर्माण झाली. नेमके ते फळ द्यायचे तरी कोणाला, ज्येष्ठ पुत्राला का कनिष्ठ पुत्राला? कारण कोणा एकाला दिले तर दुसऱ्याला राग येणे अगदी स्वाभाविक होते. त्यामुळे हा निर्णय स्वतः न घेता
तो ब्रह्माजींच्या सल्ल्याने घ्यावा असा भगवान शिवांनी विचार केला. त्यांनी तो निर्णय ब्रह्माजींना विचारला. त्यांनी शास्त्राचा आधार घेत ते फळ कार्तिकेयास द्यावे असा निर्णय दिला. त्यामुळे साहजिकच गणेश हा ब्रह्माजींवर नाराज झाला. त्याला त्यांचा राग आला, पण त्यावेळी त्याने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ब्रह्माजी शिवदर्शन, भेट, पाहुणचार आणि वार्तालाप करून आपल्या सत्यलोकी परत गेले. पुढे एक दिवस ब्रह्माजी हे त्यांचे सृष्टी रचनेचे कार्य करत असताना तिथे श्री गणेश हा एका आगळ्या वेगळ्या भव्य रूपात प्रगट झाला. ते रूप दाखवून ब्रह्माजीस भयग्रस्त करण्याचा त्याचा मानस होता. गणेशाचे ते रूप पाहून मी घाबरून गेलो. मला माझे कार्य सुचत नाही. हे बुद्धिदात्या, तू तुझे हे रूप आवर आणि मला मंगल दर्शन दे. ब्रह्माजींनी गणेशास नम्र प्रार्थना केली. त्या दिवशीच्या निर्णयाबद्दल क्षमा मागितली. तेव्हा गणेश लंबोदर, शुभकर्ण, वक्रतुंड आणि मूषकवाहक या रूपात पुन्हा प्रकट झाले. त्यांचे ते मोठे पोट, सुपासारखे कान, वाकडी सोंड आणि वाहन म्हणून असलेला छोटा उंदीर या सर्वांकडे पाहून गणेशाच्या त्या रूपाचा चंद्राने उपहास केला. तो हसून त्याची चेष्टा करू लागला. चंद्राच्या या अशा वागण्याचा गणेशाला राग आला. त्याने रागाच्या भरात चंद्रास असा शाप दिला की तू माझ्या रूपाची कुचेष्टा करून मला हसलास, तू माझा अवमान केलास, म्हणून मी तुला असा शाप देतो की त्रैलोक्यात कोणीही तुझे तोंड पाहणार नाही. जो तुझे तोंड पाहिल त्याच्यावर चोरीसारखे भयंकर आळ येतील. त्याला अनेक दुःख यातना भोगाव्या लागतील. मग तरी पण आपण चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा का करतो, तर ते आपण पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणेशाने हा असा शाप चंद्रास दिला आणि गणेश निघून गेला. त्या क्षणापासून चंद्राचे मुख वाळवंडू लागले. त्याचे सौंदर्य लोप पावले. त्यामुळे आपले तोंड आता कोणीच पाहणार नाही, म्हणून चंद्र दूर एका ठिकाणी जाऊन लपून बसला. परिणामी सृष्टीत रात्रीच्या वेळी चंद्राचा प्रकाश पडत नसल्याने काळोख वाढला. अंधाराबरोबरच पापकर्मे वाढली. या सगळ्याने व चंद्रास गणेशाने शाप दिला आहे या वार्तेने सर्व देवदेवता काळजीत पडले. सगळ्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाची भेट घेतली. चंद्राच्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल गणपतीची क्षमा मागितली. चंद्रास शाप द्यावा, सृष्टी कार्य निर्विघ्न करावे अशी विनवणी केली. तेव्हा देवदेवतांनी केलेली स्तुती, प्रार्थना, विनंती, क्षमायाचना याने प्रसन्न झालेल्या वरद विनायकाने चंद्रास अशी कोणाची कधी उपेक्षा करू नये असे समजावीत त्याला उशाप दिला. चंद्रास उशाप देत गणेश म्हणाला, चंद्रा, मी तुला असा उशाप देतो की लोक फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीस तुझे तोंड पाहणार नाहीत. त्या दिवशी जे लोक तुझे तोंड पाहतील त्यांच्यावर चोरीसारखा भयंकर आळ येईल. त्या व्यक्तीस अनेक दुःख संकटे यांना सामोरे जावे लागेल. हा उशाप ऐकून चंद्रासह सर्व देवांना अत्यंत आनंद झाला. देवांचा राजा इंद्र याने चंद्रास आपल्याकडे बोलावून घेतले. इंद्राज चंद्रास म्हणाला, चंद्रा, आता आम्हा सर्वांच्या समाधानासाठी आमची प्रार्थना विनंती मान्य करून गणेशाने तुला उशाप दिला आहे. हे जरी खरे असले तरी मला असे वाटते की श्री गजाननाच्या पूर्ण कृपेस्तव तू स्वतः त्यांच्या एकाक्षर मंत्राचा जप कर, त्यांची तपसाधना करावी. चंद्रालाही इंद्राचा सल्ला पटला. त्याने गंगेच्या पवित्र काठावर एक रम्य स्थान पाहून तिथे गणेश तपसाधना चालू केली. त्या घोर तपश्चर्येने गणेश त्याच्यावरती प्रसन्न झाला आणि चंद्रास दर्शन देतो म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माझ्या कृपेने तुझे रूप सौंदर्य अतिशय उजळेल. तू आबालवृद्धांना प्रिय होशील. प्रत्येक संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला माझी पूजा नैवेद्य करण्यासाठी लोक तुझे दर्शन घेतील. तसेच तुझ्या या तपसेवेतून तू माझ्या प्रती दाखवलेला समर्पित भाव पाहून मी माझ्या मस्तकावर तुझी एक चंद्रकोर धारण करेन. त्यावरून लोक मला भालचंद्र या नावाने संबोधू लागतील. आणि हे सोमकांता, त्या दिवसापासून चंद्र अधिकच उजळू लागला. लोक त्याची चतुर्थी सोडण्याआधी पूजा करू लागले, दर्शन घेऊ लागले. ज्या पवित्र स्थानी चंद्राने ही श्री गणेश उपासना केली ती पवित्र जागा सिद्धक्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाली. शंकर आणि बेल, विष्णू आणि तुळस, लक्ष्मी आणि कमळ, तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे. गणपतीला या दुर्वा इतक्या प्रिय का, या संदर्भात जेव्हा कार्तवीर्याने ब्रह्माजींना तसा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या प्रश्नास उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, फार फार वर्षांपूर्वी जांब नावाच्या एका नगरात एक सर्व गुण संपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या सर्व गुणयुक्त, नम्र आणि सुशील पत्नीचे नाव होते समुद्रा. राजा राणीची ती जोडी अत्यंत नावाजलेली होती, कारण ते दोघे मोठं दान धर्म करायचे, यात्रा करायची, दाने द्यायची. एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला.
तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता. त्याच्या अंगावर धड वस्त्र पण नव्हते. त्या ब्राह्मणाची ती दयनीय अवस्था पाहून राजा राणीला दया आली. त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्याचे नाव विचारले. त्याने सांगितलेले ते त्याचे नाव आणि तो त्याचा दैन्य अवतार पाहून त्या दोघांना तो प्रचंड मोठा विरोधाभास पाहून क्षणभर हसू आले. काय रे तुझी ही अवस्था, नाव काय अन अवस्था काय, असे म्हणून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखावला गेला. तो रागवला आणि त्याने सुलभास तू बैल होशील, लोक तुला राबराब राबवू घेतील असा शाप दिला. एका दरिद्री ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा पतिव्रता राणीला राग आला. तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी, दुराचारी, चांडाळीण होशील असा शाप दिला. दुर्दैवाने त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरी झाले. राजा बैल झाला, ब्राह्मण गाढव, तर राणी चांडाळीण झाली. बैल कोणाकडे तरी राबू लागला, गाढव उकिरडे फुंकू लागले, चांडाळीण सुद्धा उपाशी तापाशी फिरू लागले. एकदा काय झाले, दैवयोगाने हे तिघेही कळत न कळत नगराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले. तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. लोक देवदर्शन, पूजा इत्यादी करण्यासाठी मंदिरामध्ये ये जा करत होते. दिवसभर त्या भागात फिरून सुद्धा त्या बैल आणि गाढवाला काही खायला मिळाले नाही, ना त्यांना पाणी पिण्यास मिळाले. दोघांनाही उपवास घडला. तिकडे त्या चांडाळणीची अवस्थाही तशीच झाली. त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले. अंगाला थंडी वाजू लागली. चांडाळणीने जवळपासचा पालापाचोळा गोळा करून शेकोटी केली आणि ती पेटवली. शेकोटी फुंकता फुंकता त्या गवतामधील एक दुर्वांकूर दूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवरती पडला. तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तिथे आले. चांडाळणीने गोळा केलेला पालापाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळते का शोधावे या प्रयत्नात हरळी खात असताना तो बैल आणि गाढव यांच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले. त्यातल्या दुर्वा या नेमक्या गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या. त्या तिघांकडून दिवसभराचा उपवास आणि दुर्वांकुराची पूजा ही अशा प्रकारे घडली. त्यामुळे गणपतीला त्याचा मोठा आनंद झाला. तेवढ्यात आता रात्र आहे, मंदिरात कोणी नाही. पुजारी पण ओरीवर येऊन झोपलाय. हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळीण मंदिरात गेले. ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि गाढव आले. त्यांनी पण देवापुढचे हार, दुर्वा, फळे खायला सुरुवात केली. हे पाहून चांडाळणीने रागाने आपल्या हातातील काठी गाढवाच्या पाठीवरती मारली. ते ओरडले आणि काय, पुजारी जागा झाला. पाहतो तर काय, बैल, गाढव आणि ती चांडाळी देवापाशी. त्याने रागारागाने त्या तिघांना मारमार मारून बाहेर काढले. मार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून मंदिराला 3 प्रदक्षिणा घडल्या. तिकडे पुजाऱ्याने पुन्हा सर्व मंदिर धुतले. देवालाही नव्याने अंघोळ घालून देवाची पूजा बांधली. तो उपवास, प्रदक्षिणा आणि 2 वेळा स्नान घडवणाऱ्या त्या तिघा जीवांची गणेशास मोठी दया आली. त्यांनी त्यांच्या दुर्वांकूर पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेश लोकी घेऊन येण्यासाठी आपले गणेशदूत आणि एक दिव्य असे विमान पाठवले. हा असा चमत्कार पाहणाऱ्या त्या पुजाऱ्याने व इतर काही लोकांनी गणेशदूतांना असा प्रश्न विचारला की, हे गणेशदूतांनो, या 3 जीवांच्या हातून नेमके असे कोणते पुण्यकारक कर्म घडले की त्यांना घेण्यासाठी प्रत्यक्ष गणेश लोकातून दिव्य असे विमान यावे? कृपा करून आपण ते रहस्य आम्हास सांगा. आम्हासही श्री गणेशाचा असावर हवा आहे. त्याच्या चरणी ठाव मिळावा अशी आमची इच्छा आहे. बैल, गाढव आणि चांडाळीण यांना घेण्यासाठी जे गणेशदूत आले त्यांना जेव्हा या तिघांचे कोणते कर्म यांना मोक्षास नेत आहे असे विचारले असता गणेशदूत म्हणाले, कळत न कळत त्यांच्या हातून श्री गणेशाचे जे दुर्वांकूर पूजन झाले त्याचा हा प्रताप आहे. त्यांनी दुर्वेच्या संदर्भात अधिक माहिती देताना असेही सांगितले की, एकदा इंद्राने नारद मुनींना दुर्वेचे महात्म्य विचारले तेव्हा त्यांनी इंद्रास एक कथा सांगितली. ती अशी की, अनेक वर्षांपूर्वी स्थावर नावाच्या एका नगराजवळच्या रम्य प्रदेशात कौंडिन्य ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमाजवळ एक छान तळे होते. त्या तळ्यात रोज अनेक सुंदर सुंदर कमळे उगवत. कौंडिन्य ऋषी हे थोर गणेश उपासक होते. ते रोज श्री गणेश नामावली पठण करून गणेशास एक कमळ अर्पण करीत. एकदा या गणेश भक्त ऋषींना त्यांची धर्मपत्नी आश्रया हिने एक प्रश्न विचारला की, स्वामी गणेशाला दुर्वा इतक्या प्रिय का? तेव्हा आपल्या पत्नीच्या त्या प्रश्नाला उत्तर देताना कौंडिन्य ऋषी म्हणाले, प्रिये, एक दिवस यमलोकात यमराजाने एका मोठ्या उत्सवाचे आयोजन केले. त्यासाठी स्वर्गलोकातील अनेक गण, गंधर्व, अप्सरा आणि नृत्यांगना यांना पाचारण केले. त्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. एका नृत्याच्या कार्यक्रमात तिलोत्तमा नावाची एक अत्यंत सुंदर कमनीय रूप यवना अप्सरा आपले
नृत्य सादर करत असताना तिचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष यमराज तिच्यावर मोहित झाले. त्याचा कामाग्नी इतका उफळून आला की यमराजाने तिला तत्काळ आपल्या महाली नेले आणि तिच्याशी अंगसंग केला. यमराजापासून त्या नृत्यांगनेला एक पुत्र निर्माण झाला. त्याचे नाव ठेवले अन्लासूर. या अन्लासुराचे डोळे जन्मताच निखाऱ्यासारखे जळजळीत आणि आग ओकणारे होते. ते बालक जन्मताच आपल्या दृष्टीने सकल पृथ्वी अग्नीने जाळू लागला. अन्लासुराने पृथ्वी जाळण्यास सुरुवात करताच इतर लोकीच्या लोकांनाही आपल्या जीविताची काळजी वाटू लागली. त्यांनी जीवरक्षणासाठी सृष्टीचे संरक्षक भगवान विष्णू यांच्याकडे धाव घेतली. त्यांना यमपुत्र अन्लासुराच्या कारभाराची कल्पना दिली व रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी त्या सर्वांना दिलासा देत भगवान विष्णू म्हणाले, लोक हो, या अन्लासुराचा नाश करायला हवा हे खरे, पण ते कार्य माझ्या हातून घडणार नाही. तर अन्लासुराचा शेवट हा शिवगौरी पुत्र श्री गणेश याच्याच हातून घडेल, तसेच विधिलिखित आहे. तेव्हा आपण सर्वजण श्री गणेशास शरण जाऊया. तो आपले कार्य नक्की करेल. अन्लासुराचा वध होणार, त्याचा शेवट हा श्री गणेशाच्या हातून होणार. हे वृत्त समजताच सर्वांना आनंद झाला. त्यांनी या जनहित कार्यासाठी गणेशास प्रवृत्त करायला गणेश लोकी धाव घेतली. त्यांची प्रार्थना ऐकून विघ्नहर्ता गणेशाने त्यांना मी तुमचे संकट निवारण करीन असे अभिवचन दिले. इकडे श्री गणेश आपल्या शरणागत भक्तांना निर्भय करत असताना अचानक तिथे प्रत्यक्ष अन्लासुराचे आगमन झाले. त्याने आपल्या नजरेतून अग्निज्वाला ओकण्यास सुरुवात केली. तेव्हा सारेजण आपापले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळून गेले अन दौडून बसले. फक्त श्री गणेश हाच एका बालकाच्या रूपात जाऊन त्या अन्लासुरासमोर उभा राहिला. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस सांगत होते की जेव्हा तो अन्लासूर हा गणेशापुढे आला तेव्हा त्याने आपल्या निखाऱ्यासारख्या दृष्टीने सृष्टीतल्या पाण्याच्या साठ्यांची वाफ केली. झाडे झुडे वनस्पती पार करपून टाकल्या. जमीन सुद्धा तप्त होऊन भंगाळू आणि चिरळू लागली. सर्वत्र एकच हाहाकार झाला. प्राणी पक्षी जंगलात लागलेल्या प्राणघातक वणव्याने होरपळून जळून मरू लागले. एकूणच अवघे त्रिभुवन हे अन्लासुरामुळे त्रस्त झाले. हा सारा असा महाभयंकर प्रकार पाहून श्री गणेशाचा राग अनावर झाला. पाहता पाहता बालकरूपी गणेशाने आपले विराट रूप धारण केले. त्याने एका हातानेच अन्लासुरास उचलले आणि काय होत आहे हे त्याला कळायच्या आत त्यास सरळ गिळंकृत करून टाकले. अन्लासूर गणेशाच्या पोटात जाताच गणेशाच्या अंगाचा मात्र भयानक दाह होऊ लागला. त्याचे अंग तापू लागले. आता आपला रक्षक गणेशाचा हा अंगदाह कसा शांत होईल याची सर्व देवदेवता आणि भक्तगणांना एकच चिंता लागली. अनेकांनी अनेक उपाय केले खरे, पण वरुणाने गणेशाच्या अंगावर शीत उदकाचा वर्षाव केला. चंद्र त्याच्या माथ्यावर जाऊन बसला. शंकराने आपला नाग त्याच्या पोटावरती बांधला. भक्तांनी चंदनाचा लेप गणेशाच्या अंगास दिला, पण छे, देहाचा दाह काही शांत होईना. त्यावेळी वनस्पतीशास्त्राची माहिती असणारे काही ऋषीमुनी आणि त्यांचा शिष्यवर्ग रानावनात धावला. त्यांनी शीतगुणी दुर्वा शोधून आणल्या. त्या दुर्वेच्या 21 असंख्य जोड्या केल्या आणि 88,000 ऋषींनी श्री गणेश नामाचा जप करत त्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकावर चढवल्या. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात त्या शीतगुणी औषधी दुर्वामुळे श्री गणेशाच्या अंगाचा दाह शांत झाला. श्री गणेशाने त्या ऋषीमुनींना अनेक मंगल आशीर्वाद दिले. तसेच ज्या दुर्वांच्या वनस्पतीमुळे गणेशाचा देहदाह शांत झाला त्या दुर्वेस गणेशाने असे वरदान दिले की जो कोणी भक्त मला या दुर्वा अर्पण करेल त्याला यज्ञाचे फळ अन सुख शांती वैभव प्राप्त होईल. त्याला ज्ञान कला बुद्धी चातुर्य यांचे वरदान मिळेल. त्यांच्या सर्व संकटाचे निराकरण होईल. त्यास सुख प्राप्त होईल. श्री गणेशाने अशा प्रकारे अन्लासुराचा नाश केला. त्यावरूनच त्याच्या सहस्रनामावलीत त्याचे कालानल प्रशमन असे नाव प्रसिद्ध झाले. ही घटना जिथे घडली तिथे स्थापन केलेल्या श्री गणेशाचे विघ्नहर गणपती असे नामकरण देखील करण्यात आले. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की श्री गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं ही जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून ते तुटायला लागले. कुणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल
तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले म्हणजे कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. जेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. येथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षाही वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे. त्यामुळे आपण देखील पहिल्यांदा भगवान श्री गणेशांची पूजा सेवा ही करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.